तर भावांनो, आपण शेवटी पोहोचलेलो आहे रोहिडा म्हणजेच विचित्र किल्ल्यावरती. तर या किल्ल्याला दोन नाव आहेत, रोहिडा आणि विचित्रगड. मित्रांनो, याची उंची 3760 फूट आहे आणि प्रकार गिरिदुर्ग. आणि वर आल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या दरवाजातून बघायला भेटतं पाण्याचं टाकं आहे. हे भुयारी मार्गा प्रकारे पाण्याचं टाकं आहे आणि हे पाणी पिण्यासाठी सुद्धा उपयोगी करू शकतो. त्यानंतरच आपण थोडं आल्यानंतर आपल्याला फतेह बुरुज बघायला भेटतो. तर या बुरुजाची आत्ताची सध्याची स्थिती ही चांगली आहे. त्यानंतरच आपण इथून थोडं आल्यानंतर आपल्याला तिसरा दरवाजा बघायला भेटतो. हा तिसरा दरवाजा खूप भक्कम आहे आणि यावरती आपल्याला कोरीव काम बघायला भेटतं. यावरती हत्ती कोरीव आहेत, शिलालेख आहेत. तर तिथून थोडंच पुढे आल्यानंतर आपल्याला सदरचं अवशेष बघायला भेटतात की यावेळेस इथं सदर होते. म्हणजे सदरचं जे अवशेष राहिलेले आहेत त्यामध्ये गवत ते खूप झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हा बुरुज बघायला भेटतो. बुरुजाच्या समोरच हनुमानाचं यांचं मंदिर आहे. जुनं मंदिर होतं पण हे नवीन बांधकाम आपण बघायला भेटतं. तर तुम्ही बघू शकता की या किल्ल्यावरती टोटल 6 बुरुज आहेत, 10 पाण्याचे टाके आहेत. मी तुम्हाला दाखवेलच. त्यानंतर आपल्याला सर्जा बुरुज बघायला भेटतो. मित्रांनो, या किल्ल्याची निर्मिती यादवकालीन आहे. त्यानंतर आपण आल्यानंतर आपल्याला येथे राजवाड्याचे अवशेष बघायला भेटतात. राजवाड्याचे अवशेष याचा इतिहास असा आहे, 1666च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला होता आणि 24 जून 1670 रोजी शिवरायांनी हा किल्ला परत घेतला होता. कान्होजी यांनी तिथूनच थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला त्या काळीचे मूर्त्या किंवा दगडावर कोरीव काम केलेलं आपल्याला बघायला भेटतं. शिवलिंग आहेत. तर तिथूनच थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला पाण्याचं टाकं सुद्धा बघायला भेटतं. किल्ल्यावरती असे खूप पाण्याचे टाके आहेत. तर तिथं आपल्याला याच्या किल्ल्याचा नकाशा दिलेला आहे, त्याच्यावरती सर्व माहिती आहे. त्यानंतर रोहिडा उर्फ मल्लभैरव यांचं हे मंदिर आहे. तर दिसणाऱ्या मूर्त्या ह्या पुरातन आहेत आणि छत्रपती शिवरायांची ही तिथे ठेवलेली मूर्ती आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे पुरातन काळातील भांड्यांचं अवशेष आहेत, जुन्या भांड्यांचं अवशेष आहेत. तर हे किल्ल्यावरील ज्यावेळेस निर्माण केला होता त्यावेळेसची भांड्याचं अवशेष इथे आपल्याला बघायला भेटतात. शिरवले बुरुज आहे. तर तुम्ही बघू शकता की किल्ल्याच्या मंदिराच्या पाठीमागे आपल्याला हा बुरुज बघायला भेटतो. तर बुरुजाला जाण्याचा मार्ग आता बंद झालेला आहे. आपल्याला अवघड रस्त्यानं ह्या बुरुजावरती आपण जाऊ शकतो. त्यानंतर किल्ल्यावरचं सर्वात मोठं पाण्याचं टाकं हे आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे आपल्याला तळं म्हणायला काही हरकत नाही, कारण की किल्ल्यावरील सर्वात मोठं हे ठिकाण आहे. त्यानंतर आपण दामडे बुरुज बघू शकतो. तर टोटल 6 बुरुज आहेत. त्यानंतर चुन्याचा घाणा. आपल्याला प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यानंतर चुन्याचा घाणा बघायलाच भेटतो. चुन्याचा घाणा हा प्रत्येक किल्ल्यावरती असतोच. तर हा पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण पुढं आल्यानंतर आपल्याला पाण्याचं टाकं भेटतं अजून. तर मी प्रत्येक पाण्याच्या टाक्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि ते टाकलेलं आहे की तुम्ही बघू शकता की याचं पाणी कधीही संपत नाही आहे. तर पाटणे बुरुज किल्ल्याला पूर्णपणे सर्व ठिकाणी बुरुज बघायला आपल्याला भेटेल. तर हा पुढं दिसणारा वाघजाई बुरुज आहे. तर हा बुरुज किल्ल्यावरचा सर्वात मोठा बुरुज आहे. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही तटबंदी आहे मित्रांनो किल्ल्याची. आपण थोडंच पुढे गेल्यानंतर या तटबंदीतून आपल्याला चोर दरवाजा बघायला भेटतो. तर हे पण पाण्याचं एक लहानसं टाकं आहे. यामध्ये सुद्धा अजून सुद्धा पाणी आहे. तर हा किल्ला मी नोव्हेंबरमध्ये बघत आहे. तर हा चोर दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता की किल्ल्याच्या पाठीमागे हा चोर दरवाजा आहे आणि इथून रस्ता खूप कठीण आहे.